पडले नाही पण मला असलंच बघा वाटते. बरं असं कशामुळे केलं असं बंद पडली असेल, तिला झालं असेल काहीतरी खराब झाला असला झाला असेल, पण ती बाजूला काढून टाकून ती काय पटरी चालू नाही का? बंदच असेल पटरी. कसली पटरी चालूच आहे वाटतं. लाईट वरचे हा लाईट वरच्या गाडीचं केबिन असलं असते. इकडं बी चालू आहे वाटतं काहीतरी काम. ती पुढची चालू आहे का ती? रेल्वेचं कब्रस्तान. काय रील्स कब्रस्तान नाही तर काय तीच म्हणावं लागतं. काय थांबलं तर येईन की असला तर काय सांगू. हे माणूस इतकं वागायला की काय पाणी बिले झालं कुठं आहे पाणी? काय इकडं आहे. होय तिथं जायचं आपल्याला. तिथं काय माहिती बघा ती माणूस तर त्याला चालता येत नाही, लग्न आहे तरी सुद्धा चालायला येते. पण कसं बिबट्या त्याला कसा वागवते. बिबट्या म्हणजे पराने कोणता वाघासारखं असतंय. वाघ वाघासारखा होय बिबट्या. वाघासारखं म्हणजे काय चप्पळ असते चप्पळ. बिबट्या ना बघा, मला आणखी माहिती होतं बिबट्या. होय वाघ वाघाचीच जाती म्हटलं ती म्हणावं लागत. तुमची गळई दिसायला चांगलं ना. गळई म्हणलं की ती दगडाची गळई. बघा तिथं जायचंय. आणि ब्रिज तर बांधलंच नाही की आणखीन तर. काय घरी चालू आहे. नाही गळई म्हणलं की ती दगड उघडलेली दिसत का त्याला गळ. कुठं आलास बाबा तू बावले? नाही चला पुढे. तो ती ब्रिज पडलेला पण आहे तिथंच ठेवलेला. ती ब्रिज पडलेला ना. तर आम्ही आलो आहोत आता कुंडमाळ वॉटरफॉलला, आणि हा जो ब्रिज आहे ना, लोखंडी ब्रिज, तिथला तुटलायला आहे. खूप सारे लोक तिथे एक्सपायर झाले होते पावसाळ्यामध्ये. चला ना बाबा, चला ना बाबा. पाणी कुण चाललंय कडे खाली. पलीकडे खड्डा आहे ना, तिकडे गळई आहे, त्या गळीतून चाललंय. कसले झाले ते दगड? यायचं नाही, आम्ही जाऊन बघून येतो. कोणतं काय बाबा जाताना काय दिसते. आम्हाला चढ उतरायला जमायचं नाही. नाही चला इकडे चला की मग चला. मोरी बाबा कुठे आहे पिल्लू दही? दही कुठे? तिकडं आहे होय दही. दही आहे पप्पा. तिकडं आहे का नाही दही? ए बघ ती घास राहिलं कसं. नाही आम्हाला द्यायचंय. बाबा मी तुला बघत आणलं. त्या माणसाच्या हातात. खूप दिवसापासून ना माझी इकडे यायची इच्छा होती, म्हणजे पावसाळ्यातच यायचं होतं इथं कुंडमाळा वॉटरफॉलला, पण येणं काही झालं नाही. तर फायनली आज जरा मौका भेटला, त्याच्यामुळे आलात आम्ही. हो येते मी, चला. तर आज आम्ही ह्याच्यासाठी आलो कारण की मिस्टर पण घरी होते आणि त्याचबरोबर माझा बर्थडे पण होताच. तर चला म्हणलं जाऊन यावं कुठंतरी फिरायला. खूप दिवस झालं गेलो पण नाही. कधी गेलो होतो आम्ही बाहेर? नाही, मी तर गावाकडे गेले होते तेव्हापासून तर काय कधी यायला झालंच नाही. त्याच्यामुळे म्हणलं जाऊयात. आता आम्हाला ह्या पाण्यातून जायचं आहे, पण आता एवढं काही पाणी नाही आहे. पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी होतं, त्याच्यामुळे तर तो ब्रिज पडलाय. चला. आणि ह्या पाण्यामध्ये मासे पाण्यात भरपूर आहेत की मासे ह्याच्यामध्ये, तर सुसुळा पाहायला लागले तर, पण पाणी गढूळ असल्यामुळे दिसत नाही. हे काय बघा, नवड्या मस्त एन्जॉय करायला आमचा इथं अजिबात गुन्हा झाली पोरगी. तिकडे यायचं म्हणायला लागली ह्या पाण्यामध्ये. काय तेव्हा तिकडे बघ बगळा कसला आहे, बघतो तिकडं. तिकडे बगळा बघ कसा आहे. निघताय की बघड्या बघ बघड्या कसला आहे तिकडं. बघड्या धबधबा बघितलास का तू? तिकडे बघ तिकडे बघतो तिकडे बघ. इथं पाणी तर जास्त नाही, असं फिरण्यासारखं आहे लेकरांना, त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. पूर्ण घळ आहे इकडं. इथं पाणी धबधबा. लई दिवसाला काम पेंडिंग आहे, पण काम जोरात चाललंय. पण काय बहुतेक मोठा ब्रिज बनणार आहे वाटतं बहुतेक इथं.
आई प्रदक्षिणा घालायला लागली मंदिराला. सुटारा हातातला पाहिजे. ट्रेन बाबा ट्रेन आली. इकडून एक आणि तिकडून एक गाड्या त्या फाट्यावर त्या फाट्यावर एकदम त्या फाट्यावर तू वडापाव खातो? मोहल्या पाव आवडते तिला. तेवढं असतं का म्हणजे? खाते का थोडी. कापसावणी असतो. मला नको. तर फायनली आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि थोडा वेळ झाला म्हणजे थोडा वेळ बसलो. माझं डोकं दुखायला लागलं होतं गाडीत बसल्याने. आता घेतलंय आम्ही जेवायला. चालू आहे घ्यायला. ते केलेली आहे मटकीची भाजी. मी सकाळीच करून गेले होते. आणि इथं चपाती भात. आबाला समोर होता त्याच्यामुळे म्हणलं होतं की सकाळी घरीच जेवण करता येतील आणि मग जाता येतील. पण सकाळी चहा चपाती खाल्ली होती त्याच्यानंतर काही भूकच लागली नाही कुणाला. म्हणून म्हणलं आल्याच्या नंतर जेवण करू. त्याच्यामुळे सकाळी जेवणच केले नाही. मग सकाळचा स्वयंपाक आहे. आदित्य बी आलाय. आरुष काय म्हणत होता? आरुष द्यायचं म्हणतात. मला काय म्हणते फोनवर? आरुष बी येणार आहे. काय झालं त्याला आणलं नाही. अरे संध्याकाळ त्याला नाही ना मग तिकडे सुधरत नाही. हो रे बाळा तुलाच देणार मग घे तुला काय घ्यायचं ते. तेच एकटं करा की घर आदित्य नको नको नको. बरं हा धर आहे. माहीला द्या. धर खा ना मावले बाबा. नाही ते आता सकाळी खा सगळाच. मग काय छान आहे. आई आपण दे ना तिला. बारीक करा ना जरा. बारीक बारीक करा त्याच्यातले 2 करा पुढे उभ्या. ना आबा मग तू खा ना बाळा. छान ती खा नाही. बरं सगळ्या गोष्ट मला इकून घेतलं ना पालते इकून आले. सगळ्याच्या गोष्ट कसं त्याच्यामुळे बारीक पुढे करा म्हणलं होतं. घ्या जरा जास्त. माझं आणलाय केक. WS बेकर. चांगला आहे. हा, इकून खा. या? खा की. छान आहे की. ही वाली. मावल्याला ही. मावल्याला ही देऊ रसमलाई रिअल. हातात घे तुझ्या हातात घे. बरं तुझ्या हाताने का? नाही ते खा बरं नाही धर. सकाळी खायला. खाऊ आहे काय किंवा आहे का? नाही धर ना मावल्या. रसमलाई आहे. रसमलाई रसमलाई. धर ना. घे नाही बरं हा छान आहे का? ओरिजिनल आहे. ओके ओरिजिनल आहे. धर आदित्य तुला एक ओरिजिनल रसमलाई. आबाच्या तोंडात घालून. संपलं 3च होते. 3च होते ते. पाव स्लाइस हे महाग असते रसमलाई. चौदा लागला की घ्या की तुम्ही पण. ओके बाबू. मग तुला रे बाळा तू पण खाणं पिलो. धर हप हप. तो पप्पा खायला तो पप्पाने खायला तो पप्पाने खाल्लं बघ. ये, मावल्या. खा बाबा चाटून खा त्याला. चाटून खावा त्याला. तिला दे बरं खाते का बघ.
काय करायला चाकू खाती होय तू हा? चाकू लागलेलं खाती तुला दिन आहे कोणी शेंडा थोडा बरं होईल का नाक बी खायला येते. मग एवढ्या तोंड तर कमीच बरं होईल बाबा बाबा चुकून काढा त्याला कसं आहे ते खाणं इथली घे आणखी इथली बोट बी चुकायले एकदा आवडला असं आम्ही सोडत नव्हत म्हणते ही गोष्ट एकदा आवडलं की सुट्टी नाही पण जवळ तोंडात जात नाही त्याची चव कळत नाही तर आम्ही तोंडात बी नाही घेणार